सांगितलं ना तो माइंडसेट हो 2 मिनिट थांबा 2 मिनिट खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकल संघटनेचा सचिव आहे, चरणजित सिंग संघा. यंदाची आमची तिसरा वर्ष आहे वारीचा आणि यामध्ये आमचे 65 सायकलिस्ट आहे. यावर्षी आम्ही प्रथम बीड मार्गे जात आहोत. दरवर्षी आम्ही नगर मार्गे जात आहोत. खूप सुखद आनंद आणि एकदम परफेक्ट आमची वारी होत आहे. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. गेल्या काही दिवसापासून पंढरपूरचं दर्शन, विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी अनेक जण पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ आहेत. कुणी पायी दिंडीमध्ये जात आहे तर कुणी सायकलिंग करत पंढरपूरच्या दिशेने जात आहे. आज संभाजीनगरहून जे काही डॉक्टर मंडळ असतात, वकील असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, जे काही सायकलिंग करणारा ग्रुप आहे तो सुद्धा आज संभाजीनगर ते पंढरपूरकडे बीड मार्गे जात असताना पाहायला मिळाले. त्यामध्ये प्रामुख्यानं विठ्ठलाचं दर्शन व्हावं म्हणून एक तरुण एका पायानं एका हातानं 100% अपंग आहे, मात्र तो सुद्धा सायकलिंग करत पंढरपूरच्या दिशेनं जाताना पाहायला मिळाला. विठ्ठलाचं भक्त आहे, पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून तो निघालेला आहे. मात्र त्याच्याकडं तब्बल 12.5 लाख रुपयाची सायकल, त्याच सायकलीवर प्रवास करताना ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेहऱ्यावर आनंद आहे, दुःख कुठल्याही प्रकारचं नाही आणि तो तसा संदेश घेऊन विठ्ठलाचं दर्शन घेताना या ठिकाणी इतरांना प्रेरणा देणार आहे. कारण त्याची जी सायकलिंग आहे करण्याची क्षमता आहे, तो हँडिकॅप जरी असला तरी तो 100% सायकल चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि सगळ्यासोबत तो आता पंढरपूरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतो. जाहीर आवाहन. अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100. सर, आम्ही एका सायकलवर दोघंजण जे प्रवास करतोय याचा आम्हाला मेसेज असा द्यायचा आहे की प्रदूषण टाळण्यासाठी प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही सायकलिंग करा. हे आम्ही जसं चरण सरांनी सांगितलं की हे 3रं वर्ष आमचं वारीचं आहे. आम्ही हे वारीला जेव्हा जातो त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या सायकलवर जातो. यावेळेस एकाच सायकलवर यासाठी जातो आहे की इथे की टीमवर्क दिसतं, सगळ्यांना टीमवर्क दिसतं, तुमचं कॉर्डिनेशन दिसतं आणि अशाच टीमवर्क आणि अशाच कॉर्डिनेशननी आपण आपल्या जीवनात पुढे जायला पाहिजे हा संदेश देण्यासाठी मी एकाच सायकलवर जातो. नमस्कार, मी डॉक्टर शेळके. आम्ही सकाळी 6 वाजता निघलो आहे. हा 330 किलोमीटरचा प्रवास आहे. ही 3 वर्षापासून रॅली चालू आहे. मी प्रथमच 5-6 डॉक्टर्स आम्ही जॉईन झालेलो आहे. याच्यामध्ये आमचे डॉक्टर दीपक कुंकुलो यांनी लीड घेतलेली आहे. ऑलरेडी आमच्या ग्रुपमध्ये आयर्नमॅन आहेत, बाकी सगळ्यांनी BRM कंप्लीट केलेले आहेत आणि हा प्रवास असा 2 दिवसामध्ये आम्ही कंप्लीट करतो आहे. प्रथम आज आम्ही चौसाळ्यामध्ये थांबणार आहे. पहिल्या दिवशी 160 किलोमीटर आणि दुसऱ्या दिवशी जवळपास 170 किलोमीटर अशी ही राईड आम्ही करणार आहे. बरेचसे आपले लोक मोठे मोठे वाहन घेतात, त्या कारणानं आपलं पर्यावरणाला म्हणजे पर्यावरण खराब होते. बरेचशा लोकांना मी हेच आवाहन केलं की तुम्ही सायकल घ्या, सायकल चालवा. जुना आपला जो वेळ होता, बरेचसे आपले जुने लोक होते ते सायकलिंग करत होते, पंढरपूरला जात होते आणि आम्ही पंढरपुराच्या विठ्ठलाला हेच म्हणणं आहे
की ह्या वर्षी पावसाळा कम होते, यावेळेस आम्ही देवाची चरणीच म्हणता की खूप पाऊस होऊ द्या आणि आमचा शेतकरी माणूस जे राजा आहे तो भरभराट ठिकाणी राजा झाला पाहिजे आणि त्यांच्याकडनं आम्हाला आपल्या जे गरुगोरीबा आहेत त्यांना आणखी भरपूर पीक भेटलं पाहिजे. हे आमचे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, गर्दीतून वर्दीत येण्यासाठी तुम्हाला शेवटची संधी आहे. क्लासला फीस न भरता मिळवा 1000 रुपयाची बक्षीस. उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड आपल्यासाठी घेऊन येत आहे आयुष्य बदलण्याची संधी. दिनांक 30 जून 2024 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता एक लेखी परीक्षा द्या आणि आपलं आयुष्य बदला. संपर्क घुमरे हॉस्पिटल, कॅनल रोड, नगर नाका, बीड.